Excuse me. Yes. Are you princess? Yes. From which country? Armika. Come again? Armika. हसू नको हसला ना हे सोनपापडी काय झालं अरे तो वेगळा देश बोलतोय कोणता तरी काय? अरेमिका नावाचा. अरे ती चुकून बोलली असेल ना यार तू नाही बोलत मेसेजला मेसेज दादानू. वया वराडी खैरवले. आलेच मगे बाहेर हा त्यांका भूतूर सोडा नाही काय सांगताय? वय तरी कन्फर्म कन्फर्म मालवणीच बोलतात फक्त शेवटी भांडेवाली प्लीज पपुला बाबूशी या काय नक्की भारी आहे. चला निदान मला अंगठी तरी मिळाली थँक्यू सो मच नो नो गौरव. काय त्यात अंगठी नाहीये. मग त्यात आमच्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. कोण मुंगळा. नमस्कार मंडळी. जन्माला आल्यावर घाबरून रडणारं बाळ आईच्या उबदार कुशीत शिरलं की गोड हसतं. आपुलकी प्रेम जिव्हाळा मिळाला की माणसाच्या चेहऱ्यावर आपोआपच हास्य फुलतं. असंच हास्य तुमच्या चेहऱ्यावर फुलवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजची आपली ही हास्य मैफिल. मंडळी, फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे करतोय एका देशाच्या राजकन्येशी लग्न. चला तर मग जाऊया या लग्नाला, जिथे आपल्याला भेटणार आहेत कोकण कोहिनूर ओमकार भोजने, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हाय हॅलो. ओ माय गॉड मला विश्वासच बसत नाही यार. यो यो हनी सिंग माय गॉड फायनली आपलं लग्न झालं. येस. हा गौऱ्या भावा बात आहे गौरव. काँग्रेस यार. थँक्यू सो मच. तू आलास म्हणजे मला वाटलं नेहमीप्रमाणे जेवण परस्पर निघून गेलास की काय, पण तू आलास. डार्लिंग, मीट माय फ्रेंड प्रसाद. हॅलो. हॅलो 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 हॅलो. अरे गौरव कुठं होतास यार? किती वेळ शोधतोय, संपूर्ण हॉलमध्ये शोधतोय तुला. मुद्दाम करतो का रे? माझं लग्न आहे 2 तास 8 हॅलोजन खाली मी उभा आहे आणि तरी तुम्हाला हॉलभर शोधतोय. अरे नाही, गोंधळ काय झालाय, तुझा कॉस्ट्युम आणि वेटरचा कॉस्ट्युम सेम झालाय. ओळखता येत नाही वेटर कोण आहे नवरा कोण आहे. आणि त्यात झालंय काय की एक वेटर तुझ्यापेक्षा जरा हँडसम आहे, लोक त्यालाच नवरा समजून आहार देत आहेत. काय सांगतो? म्हणजे मी तेच बोलतो यार, सगळे हिलावून भेटतात आणि मला पाणी का विचारतायत? तेच बोलतो ना गौरा. अरे नवरा वाटावं म्हणून काहीतरी असं झब्बा बिब्बा शेरवानी बिरवानी असं काहीतरी घालायचं ना. ड्यूड, टक्सिडो. Am I right? काय टक्सिडो 40,000चा टक्सिडो आहे हा. पण क्या बात आहे गौऱ्या, लय मोठा झालास तू भाई. एवढा खर्च विरचा हा गौऱ्या. आता काय टेन्शन आहे आपल्याला, तुला सांगतो ना, 1 कोटी रुपये आपण पठाणाकडनं व्याजाने उचललेत. वेडायस का? म्हणजे काय, ते नाही फेडले तर होऊन जातात ते. टेन्शन नाही आपल्याला. अरे आता आपण अमेरिकेच्या राजकन्याशी लग्न करणार म्हटल्यावर एवढा तर खर्च केला पाहिजे ना. एक मिनिट, कोणाची? अमेरिकेची राजकन्या कोण? ही माझी बायको व्हेनिसा क्राट.
नाही नाही परत एकदा बोल. व्हेनिसा क्राट. एकदा व्हेनिसा क्राट. नाही रे किती प्रयत्न केला तरी वनिता खरातच ऐकू येत. वाटते पण तेच ते नाही. नो. आणि गौरव अमेरिकेचे राजकारण असं काही नसतं रे. अरे इंग्लंडमध्ये राजकारण आहे, अमेरिकेत वगैरे नाही. अमेरिकेत आपल्यासारखंच आहे इथे. अरे तू काय पण काय बोलतो रे, अमेरिकेत राजकारण आहे ना. नाही रे नाही गौऱ्या. अरे तुला खोपोलीच्या फुगेवालीने तुझं स्थळ नाकारलं. अमेरिकेच्या राजकारण कोण देईल तुला? काहीतरी गोंधळ झालाय गौऱ्या, काहीतरी गोंधळ आहे. अरे काय गोंधळ नाहीये यार, खरं सांगतो ना तुला. ही अरे कुठे अमेरिकेत भेटली तुला ही कुठे भेटली? आपली फॅन आहे, ओ प्रचंड वेडी आहे माझ्यासाठी भारतात आली, मराठी शिकली. अरे हिचं अख्खं राजघराणं येते लग्नाला. काय आता कळलं. तू हसू नको, हसला की गोंधळ होतो. तू हसू नको. काय झालं आता मला सांग पहिले काय झालं. एक्सक्यूज मी, Yes. आर यू प्रिन्सेस Yes. फ्रॉम विच कंट्री? Armika. कम अगेन. Armika. हसू नको. तू हसला ना, हे सोनपापडी काय झालं. अरे तो वेगळा देश बोलतोय कोणता तरी. काय? अरे मिका नावाचा. अरे ती चुकून बोलली असेल ना यार. तू नाही बोलत मेसेजला मेसेज. बरं अजून पण चरबी गेली नाही रे. एक मिनिट तुम्ही मला या चुगल मॅपवर तुमचा देश दाखवा बघू. This one. Armika. हा Yes. गौऱ्या अरे हा कोणता तरी वेगळा देश आहे. कोणता कुठला देश. नाही माझ्या बोटाखाली येतं व्हावं. हा देश आहे तुझा. Armika. पप्पुआ नावाच्या देशाच्या खाली पाण्यात एक टिंब आहे. तुझ्या टिंबाची राजकन्यास. Yes. Yes. ए गौऱ्या 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 ए, हा. एक मिनिट. काय अरे अजून इंटरेस्टिंग आहे. काय या देशाचं एकूण क्षेत्रफळ 500 मीटर. किती. 500 मीटर. फक्त 500 मीटर. अरे आपला स्टुडिओ पण मोठा आहे. म्हणजे काय माहित आहे, एकदा गाडीची टाकी फुल केली ना वर्षभर देश फिरायला जात रे. खरं सांगतोय. हे, काय? अयो अयो देशाची एकूण लोकसंख्या 27. Armika. काय Armika. मी तेच बोलतोय. अरे मी का. हा सगळ्यांनी बाजू इलो अरे मिकाचो राजू. हा सगळ्यांनी बाजू इलो अरे मिकाचो राजू. ज्याचो नावाचो डंका वाजो, ज्याच्या नावाचो डंका वाजो. खांड्या ही चाल आधी ऐकल्यासारखी ना वाटत. हो, नको डंका वाजो ही ऐकल्यासारखी ना वाटत. मला अगदीच वेगळी चाल वाटते. मी कधीच ऐकलेली नाही. किती मुद्दाम करतो बे. हा ए हे कोण आहे. My daddy. चेडू. My daddy. चेडू. Daddy नो तुम्ही इला. बस करा ना. हे गौऱ्या गौऱ्या हा. सासरा. गौरव. पाया पड. ए मी याच्या पाया पडणार नाही आधी सांगतो तुला मी. पाया पड. अरे काय यार तू पण यार. असा कसा सासरा आहे. फ्रॉक घालून आलाय. लाज नाही वाटत तुला. सासरे बुवा. फ्रेश. इथं त्याने मला गुडघा मारला बे. असा सासरा आहे. तुझ्या बापान लात मारली मला. नो नो. आमच्या देशाच्या
भाषेत आशीर्वाद दिला आहे. हो काय? येस. दुवा देऊची रीत साया. फक्त ऍक्सेंट बदललाय, भाषा मालवणीच. तू आधी होती री. वा 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 वा. ए यार सांग ना यार, ही मालवणी भाषा आहे ना? ना रे अगदीच अनाकलनीय भाषा आहे मला काहीच कळत नाही. वेगळाच आहे काहीतरी हे. नो ही आमच्या देशाची भाषा हो आहे. काय? येस. दादांनो, वया वराडी खैरवले. आलेच मगे बाहेर हा त्यांका भूतूर सोडा नाही. काय सांगताय? वय तरी कन्फर्म मालवणीच बोलतात. फक्त शेवटी भांडेवाली. ए तुला येते नाही मालवणी, सांग ना काय बोलते त्या, सांग ना. नाही रे पहिल्यांदाच ऐकतो ही भाषा. अरे अगदी संबंध आहे. तुला लय मारला पाहिजे, मुद्दाम करतो तू. ए गौरव. काय आमचे देशवासीय बाहेर थांबलेत, प्लीज त्यांना सोडायला सांग. 27 लोकांचा भिकारा देश तुमचा. सॉरी. आणि ते बाहेर वाट बघतायत. लग्नात फक्त 50 लोकांना परमिशन आहे. 25 तुमचे, 25 आमचे. झालं आता? येस. हा. आमच्या देशाची संख्या 27 आहे, त्याच्यातल्या 21शी तू लग्न केलंयस. हो काय? 25 जणांना सोडले, एक राहिले. प्लीज त्यांना सांग ना सोडायला. हा तुरा आहे ना, नंतर सांगतो तुला. 27 लोकांच्या देशाचा तू जावई झालाय गौरव. लय भारी वाटतं यार मला, लय भारी वाटतं. हस रे हास. पण कसं असलं ना तरी राजघराणं आहे, करोडोंची संपत्ती आहे त्यांची. आणि आमच्या लग्नानंतर तिचा बाप सगळी संपत्ती मला देणार आहे. मला ह्यानी सांग प्लीज, तुझी संपत्ती किती आहे सांग जरा ह्याला. येस शुअर. या 27,000 करोड अमेरिकन डॉलर्स. ऐकलं का? अमेरिकन लॉर्डर्स. कळलं काय झालं? काय हसू नको तू. हसलं की काय श्रीमंत झालाय माझा गौऱ्या. काय? हे बघ चुगल केलंय मी करन्सी रेट. त्यांचे 500 करोड अमेरिकन डॉलर्स म्हणजे आपला 1 रुपया. ठेवू नको. मग 27,000 करोड लॉर्डर्स किती होतं सांग मला. कुठे ठेवशील एवढा पैसा? 54 रुपये. हे काय? ठेवया हे तुमच्या गाडीत ठेवया. हे येस. हे 27,000 करोड लोडर्स. अरे तुम्ही 1 नंबरचे लोडर्स. सॉरी. हे मी ठेवू? येस. काय भंगार देश आहे तुमचा इतका? एवढी संपत्ती तुमची फक्त. आणि तू या देशाची राजकन्या. Yes. लाज वाटली पाहिजे बोलायला पण. गौरव, आमचा देश छोटा असला तरी तो आमचा देश आहे. हो. येस. 500 मीटर क्षेत्रफळ आहे आमचं. अरे त्याला स्क्वेअर फूट मध्ये मोजा रे तुम्ही. Shut up. आणि तुमच्याकडचे लोक काम काय करतात रे? काही नाही. मग भरती आली की नारळाच्या झाडावर चढतात, ओहोटी आली की खाली उतरतात. इतका भिकार देश आहे. आणि त्या देशाच्या राजकन्याबरोबर मी लग्न केलंय. बरं तुमच्याकडे लोक खातात काय, काम काय करतात? काही नाही. भरती गेल्यावरती किनाऱ्यावरची आळशी मासे असे पडून असतात ते खातो. चिडवा येस. यांका माडार चढू की ताया. भारी आहे मला, लय आवडला तुम्ही. लय भारी आहे. तू आमच्या गावात येत आई. घेऊन जा, एक दिलाय त्याला घेऊन जा. प्रिन्स पपूला. बाबूशी या. 1 मिनिट. हा कोण आहे? माझा भाऊ, या देशाचा राजपुत्र. प्रिन्स पपूला. बाबूशी या. हा राजपुत्र आहे. येस. असा सेम एक जण आमच्याकडे आहे. सेम. गौरव, वनिता, ओंकार सरांनी टेक्निकलला बोलले लवकर चला. गौऱ्या, बाकी सगळं मरू दे. 1 करोड पठाणाकडे घेतलंय ते लक्षात ठेव फक्त. तू नको ना घाबरवू मला यार. बाबा नो. प्रागोतीशी या. शांत बसा नाही. थांब ना.
प्रिन्स पपुला बाबूशी या काय नक्की भारी आहे. चला निदान मला अंगठी तरी मिळाली. थँक्यू सो मच. नो नो गौरव, काय त्यात अंगठी नाहीये, मग त्यात आमच्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, कोण? मुंगळा. कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी मुंगळा असतो रे? हा? कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी मुंगळा असतो रे? अरे ज्या देशाचा राजकुमार विराट जगताप असू शकतो त्या देशाचा असू शकतो. मुंगळा मुंगळा खिशात घेऊन फिरू मी? मला तुझं मुंगळा मिळा. अरे ह्याचं काय करू मी? ठेवून काय करू मी? गौरव, हा. आमच्या देशात ज्याचं लग्न होतं त्याला मुंगळा देतात. हा. मग त्याने त्या मुंगळ्यासाठी एक मुंगळी शोधायची, त्यांचा संसार थाटायचा. त्यांना 30 पोरं झाली आणि ती जगली तरच त्यांच्या लग्नाला मान्यता मिळते आणि मगच ते दोघं हनीमून करू शकतात. किती भंगार पद्धत आहे रे यांची. इतकी भंगार पद्धत. मुंगळा दिला यार मला. हा घ्या तुमचा मुंगळा आणि तुमच्याकडे ठेवा. मला नको ऐकलं ना. नो गौरव, इट्स कंपस. मुंगळा कुठे आहे? हा मुंगळा कुठे आहे त्यातला? अरे कुठे गेला मुंगा? कुठे गेला मुंगा? अरे थांबा हे नाग्यांनो. नाश्ता कशाला? तो मुंगळा आज जेवतोय. परफॉर्मन्स तर ब्रिलियंट होताच, पण ही स्टेप म्हणजे राहवलं नाही, ही करायचीच होती म्हणून आलो. यार. दंगा परफॉर्मन्स होता गाईज. फार मजा आली. हे तुमचा हा देश अर्मिका, त्याच्यामध्ये आम्ही खरंच पोचलो. म्हणजे काय इथे काहीच नाही आहे स्टेजवरती, फक्त एक रिसेप्शन किंवा लग्नाचा सोहळा आहे. पण तुमची डायलॉग डिलिव्हरी, तुमचं मॅनरिझम सगळं इतकं पॉवरफुल होतं की आम्ही मेंटली सिरियसली त्या देशात पोचलो. फार सुंदर, ब्रिलियंट, सुपर परफॉर्मन्स. फार मजा आली. आम्ही वेडे झालो हसून हसून. थँक्यू. वा वा वा. आपण म्हणतो ना मॅडनेसचा कहर, तर खऱ्या अर्थाने मॅडनेसचा कहर असणारं हे स्किट होतं. तुम्ही ऑक्सिजन आहात यार, आमच्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ऑक्सिजन आहेत रे. कारण आता हा श्वास आम्हाला हवा आहे आणि तुम्ही देता यार. क्या बात आहे. लव्ह यू यार. मला वाटतं या स्किटसाठी स्पेशली अमीर हडकर आणि कंपनी आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी विशेष टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड जॉब गाईज. वा वा वा. थँक्यू सो मच. मंडळी, एका पोलिसाला करायची आहे साध्या वेशामध्ये खास कामगिरी, पण त्याला सहन करावी लागते एका कजाक बाईची दादागिरी. ही हास्य कारागिरी घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाचा षटकार विशाखा सुभेदार. अरे यार. अरे पडला तो. मोरे, यस सर.
1000 वेळा सांगितलं इथे मला सर म्हणायचं नाही. ओके टकल्या. अरे सर म्हणायचं नाही म्हटलं टाकल्या म्हणतो डायलेक्ट तू. अरे आपण पोलीस आहोत, आपण दोघे ओळखीचे आहोत हे दाखवायचं नाही. लक्षात आलं? आपण सिक्रेट मिशनवर आहोत. लक्षात आलं? इथे आता थोड्याच वेळात बाबू फिरंगी नावाचा एक स्मगलर येणार आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी 50 कोटीचे हिरे चोरलेले आहेत. कळलं? आता तू इकडे येणारी अशी टीप आहे. तो इथे आला की तो कुणाशी बोलतोय, कुणाशी फोनवर बोलतोय, कुणाला भेटतोय, सगळ्याची माहिती आपल्याला पाहिजे. लक्षात आलं तुला? म्हणून आपण इकडे आलेलो आहोत. तू काय झालायस? मी फुगेवाला. काय झालायस? मी फुगेवाला. हा. हे काय खिशात काय हे काय? ते जड दगड आहेत 2-3 खिशात ठेवले. का? ते मागच्या मिशनच्या वेळेस गॅसचे फुगे हातात ठेवले तर उडून गेलो होतो. आता हे दगड आहे दादा. आता नाही उडणार. आता नको रे बाबा हे असं काही करू. मिशन महत्वाचं आहे. लक्षात आलं का तुला? हो. कॉन्सन्ट्रेट. तयार आहेस? हो, ready. बाकी अभ्यास झालाय सगळा? हो सर. चल सुरू कर. गुफे घ्या गुफे. अरे गुफे नाही रे, फुगे. पहिल्याच वाक्याला कसं चुकतोस तू? नको रे, अशा छोट्या छोट्या चुका नको करूस. नाही. झणमे म्हणतोस म्हणजेला हे सगळं करू नकोस तू. कॉन्सन्ट्रेट. येस सर. हा नीट कर. सर. अकेला लैला बनाना लैला अकेला लैला बनाना लैला. सर तुम्हाला केळेवाला जमत नाहीये सर. पिकनिकला आलाय नाचतोच कसं? आला. ऑल युनिट्स पार्सल आलंय. आय रिपीट पार्सल आलंय. मी ड्युटीवर आहे. घरी तिकडे वॉचमॅनकडे ठेवून द्या. अरे काय ऑनलाईन मटेरियल मागवलंय, शॉपिंग केलं? कोड लँग्वेज आहे ना आपली. पार्सल आलंय. तिथे बाजूला आलाय तोच आहे बाबू फिरंगी. लक्ष दे. ऑल नॉट ओव्हर अल्फा रॉजर. ओके. फुगे घ्या फुगे. इधर क्या है? इधर क्या है? चलो निकलो इधर से. एक मिनिट. तुम्हा फेरीवाल्याला 1000 वेळा सांगितलंय फुटपाथवर बसत जाऊ नका, तरी तुम्ही बसता. तुम्ही इथे बसल्यावर आम्ही पादचाऱ्यांनी चालायचं कुठे? हम जाता है 10 मिनट के बाद. चला उठा 10 मिनिट के बाद अब्बी के अब्बी इधर निकलो. माझ्याकडे बघ ना, मी तुझ्याशी बोलते ना. त्या माणसाला काय मत लागले? अब्बी के अब्बी इधर से निकलो. देखो बहन जी हम केला बेचने यहाँ बैठे हैं. ये फुटपाथ है ना? हाँ, फुटपाथ. इधर केला क्यों बेचते हो? चला उठा. चल निक. देखो बहन जी हम केला बेचने आए हैं. 35 रुपया डजन केला है. आपको चाहिए तो बोलो, अटकन जाओ ए यहाँ. बाबा, मला नकोय तुझी केळी, कळलं ना? आमच्या घरी कुणीही केळं खात नाही. मला केळी नकोय. उचल तुझा टोपलं निघ. अरे नाही अरे आणि काय रे फुगेवाला, तू काय इथे आलास फुगे विकायला? हा, तुला वेगळं सांगायचं? सांगितलं ना इथं फेरीवाला ना मनाई आहे. निघा इथून. ते आमचे सर बोललेत ना ते. अरे हम क्या कहा का? हैं? हम क्या गलते हा का? ये कौन सी भाषा बोलते हो तुम? ये कैसा परप्रांतीय है तुम? हाँ, ये कौन सी भाषा बोलते हैं? तू काय तिकडचा गौरव मोरे आहेस? हाँ, अरे किधर से आया है तुम? आणि काय रे, तुला कळतं? सांगितलं ना इथे फेरीवाल्याने उभं राहायचं नाही. का उभा राहिलायस? या सगळ्या फुगे तर टॉचर. नाही. हाँ, तुम किधर से आया है तुम? हम ऊपी से है. ऊपी. उप्पी म्हणजे एमपी के बाजू है ना. ऊपी एमपी मध्य प्रदेश की बाजू. कुठली भाषा आहे ही? कुठली भाषा आहे? ऊपी उत्तर प्रदेश. बोला ना. ए ते यूपी आहे. हाँ, यूपी. यूपी से है. यूपी में किधर रहता है तुम? अरे बापरे. यूपी में किधर रहता है तुम? नीट बोला. यूपी में किधर?
काय सांगली काय सांगली सांग UP, सांगली. सांगली पूरे नाम का एक गांव है वहां पर हम रहता है. एक मिनिट तुला ना आता पोलिसांना बोलवते इथे एक इकडे मिनिट. इकडे 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 पोलीस. ए शाण्या ए मला नको सांगूस कळलं ना गा बस आता बरोबर हातापाय जोडशील माझ्या. थांब मी पोलिसांना फोन लावते. दादा जरा पोलिसांना फोन लावा. फोन लावा 100 फिरवा. काय मी फोन विसरले घरी. तुम्ही फोन लावा. फोन लावा ना. आता बघा कशी. आता लावू फोन अरे पोलिसांना. नहीं नहीं उनका कहे का फोन लग रहा है बोल रहा है. जोपर्यंत तुम्ही इथून उठत नाही ना तोपर्यंत मी हलणार नाही. ठिय्या मारून बसणार. अरे हा काय है. या वस्तीत कोणीतरी आहे का इथे? इथे आहे का या एरियात कोणीतरी दिसतंय इकडे? नाही. काही गिराईक दिसतंय आजूबाजूला कोणी आहे? एक म्हातारा म्हातारी तिकडे बिचारी चालतायत. माझ्यासारख्या बायका इथे वेट लॉस करायला येतात. हे झालंय का थोडस हा वेट लॉस करणाऱ्या बायकांना तू केळी विकतोस लाज नाही वाटत तुला? अरे हक्कल हका का तुमका हम तो केला बेच में है. हम केला बेच रहे हैं. आजच्या दिवशी आम्हाला इथे केला विकू दे. दिपशी काय दिपशी दिवशी अशी भाषा आहे ती. काही धड जमलेलं नाहीये. कुठली भाषा बोलतोयस तू? अरे देवचिता दिवशी हमका यहाँ बेचना है ना. अरे बाई माझा ऐका मी तुम्हाला पाहिजे तर केली देतो फुकट. ए मला नकोय तुझी फुकट. 1 डझन देशील? हा घेऊन जा. 1 काय 2 डझन केळी घेऊन जा. पण परत येऊ नका बाई. हात जोडतो. ठीक आहे. अरे देशी केड़ा नहीं है बोले लो. केड़ा नहीं है बोले लो. केडाच संपलेला है लय लो. के ही कशाला परत आली. अरे काय आहे. शहाळ दे. माझं शाळे मी नाही देणार. माझं शाळे मी नाही देणार. अरे आता युपी कडचा होतास ना तू. आता लगेच तुझी भाषा बदलली. बहन जी आज शहर नहीं दे सकता. डेकोरेशन के लिए लगाया है. अरे फळ विक्रेत आहेस ना तू. हा. मग मला गिरायक आलंय मला शहाळ दे. मी विकत- अरे नहीं दे सकता. अरे बोल ना स्किट काय बघतो बोल ना. शहाळ दे. ओ ताई आहो काय करताय तुम्ही मगापासून. इकडे साईडला इकडे इकडे. अहो हे आहेत ना हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. तो आहे ना तो बाबू फिरंगी आहे. चोर आहे तो कुख्यात. त्याला आम्ही दोघं पकडायला आलोय. आय कार्ड दाखवत. तो काय म्हणला माहितीये का? काय तुम्ही म्हणे बाबू फिरंगी आहात आणि हे पेद्र तुम्हाला पकडायला आले. हे इन्स्पेक्टर आहे म्हणे. आत्ताच्या आत्ता माझ्या पुढे कथा रचली माहिती. एक काम करा त्यांची टोपली ऐका ना. ही टोपली अशी उचली आहे बघा ह्यांच्या. आणि ए बाई ए बाई 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 इकडे हे तिकडे घ्या. ए बाई बाई ऐका माझं ऐका. ए बाई ए बाई ए काम करा. अरे काय चाललं तुमचं बाई. अरे बाई लोडे लोडे ऐका. ए बाबू पळायला नको. शांत बस. बाई शांत बसा. बाई शांत बसा. ए अरे हे कशाला उचललं आता. ऐका बाई आता ऐका. बंदूक खाली बंदूक खाली. 1 मिनिट माझा ऐका. ए केळी या हाताने खाली ठेवा. दुसरा हात बंदुकीला लावा आणि चाप ओढा. माझा ऐका. पुढचं मी बघतो. नाही नाही गळे हे अरे केळी काय फेकून मारते ही बाई. अरे हे पळून गेला नाही. ऐका. तुमचं चोराला पकडायचं मिशन जरी फेल गेलं असलं तरी देखील तुमचं हास्य मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. मजा आली. खूप मजा आली. सई काय म्हणशील? समीरदा तुझं अभिनंदन. कारण तू लिहिताना दत्तूच्या हक्काचे पंचेस त्याला बहाल केलेस आणि त्याला ते छानपणे काय म्हणूया परफॉर्म करू दिलेस. फार मजा आली. विशाखे मस्त. एका अतिचिकित्सक नागरिकाचं कॅरेक्टर तू खूपच सुंदर रंगवलंस. तू जेव्हा अशी चालत आलीस तेव्हाच फार हसायला आलं होतं आणि कळलं नव्हतं की तू त्यांच्यापैकीच एक आहेस का कोण आहेस. त्यामुळे तो सस्पेन्स त्या चालीमुळे क्रिएट झाला. मस्त. फारच सुंदर रंगवलंस कॅरेक्टर समीरदा. आणि त्यातून होणारा विनोद हा फारच इंटरेस्टिंग होता. नवीन होता. मजा आली. आणि चोर फारच रुबाबदार होते. आय थिंक बेल बॉटम फारच सुंदर कॅरी केली असुमी श्यामदा. मजा आली. मस्त धुवाधार परफॉर्मन्स. ब्रिलियंट. थँक्यू
सो मच. मंडळी, थकलेल्या मनाला तरतरी देण्यासाठी घेऊया कडक विनोदाचा मसाज. आणि हा मसाज द्यायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. अरे वा 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 भलत. हा बोल रे बो. अरे काही नाही रे, हास्य जत्रामधून सुट्टी घेऊन आहे ना, आराम करायला आलोय मी इकडे बीचवर. हा, आपल्या खानदेशात काही समुद्र नाही ना, म्हटलं बा समुद्र बघून घेऊ. हा, अरे नाही रे, स्किट बद्दल विचार नको तू. अरे बाप, अरे डोक्याच्या पार बांधका उडून जातो रे. सगळी जबाबदारी त्यांना बाय ना माझ्यावर असते. ते 2 दलिंदर आहेत ना, ते तर मला काही सुधरूच देत नाही रे. अरे कशाचे सिनियर आणि फिनियर रे. आता बोलायला गेलो तर माझ्या तोंड दिसेल मग, पण ते सर मला बोलतात. जाऊ दे. काय रे फक्त 500 रुपये करून देतो माज. ओ बो जाम भारी माज. मी आहे ना फक्त चेहऱ्याने माझ्यावरडा दिसतो, पण अजिबात माज नाही माझ्यात. खानदेशचा माणूस कसा बाहेरून कडक दिसतो, पण आतून एकदम मऊ असतो बा, फणसासारखा. हा, माट्टा वासर तुमच्याकडे कुठं फणस फणस कोकणात असतो ना रे. अरे हो, पण भावना समजून घे ना तू. अच्छा. आता खानदेशात भुईमुग पिकतो, मग स्वतःला काय शेंगदाण्यासारखा म्हणू? केडी येते तिकडे, स्वतःला केड म्हणू का मग? स्वभाव वैशिष्ट्याला गेले पाहिजे ना ते. आता फणस कसं बा एकदम सूट होऊन जात. आणि माझ बीज नको रे मला, माझ नको. द्यायचे असतील ना 2 पंचेस द्या रे, फक्त 2 पंचेस द्या. तेवढे द्या. 2 पंच. पण काय माहितीये, त्याचा ना मगाशी जरा फंबल पडला. काय? त्याला म्हणायचं होतं की आम्ही मेसेज देतो. मेसेज देतो? हा, कोणाला देतो? ते म्हणजे कसं असतं ना, ते तेल मेसेज, ऑइल मेसेज, हेड मेसेज, बॉडी मेसेज, ते आम्ही देतो. अरे सरळ सरळ म्हणा ना तुम्ही की तुम्ही मसाजवाले म्हणून. आणि का रे, तुम्ही दोघं मसाजवाले ना, मग स्वतःच्या डोक्याला तर तेल लावा कधीतरी. काय ते मला नाही करायचं रे मसाज, मला जरा शांत राहा. नाही नाही, मस्त आमचा मसाज घ्या ना, एकदम फ्रेश होऊन जाईल तुम्ही. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकदम शांत वाटेल, स्वर्गात गेल्यासारखं वाटेल. म्हणजे जे जे तुम्हाला त्रास देतात ते सगळं दूर गेल्यासारखं वाटेल. ते 2 दलिंदर पण दूर जातील. कोण कोण धंदरी? ते आहेत माझ्या 5वीला पुजलेले ते. पण करू मसाज करू बा. चल, पटकन पटकन मसाज चला करा करा. मसाज करा पटकन लगेच पटकन. लगेच सुरू करा. चला सुरू करूया. करा ना. काय झालं, हसतो काय? ते 500 रुपये ऍडव्हान्स. अरे देतो ना रे भाऊ, तू मसाज तर सुरू कर. नाही, नंतर काय होतं ना, की म्हणजे हाताला तेल लागलेलं असतं ना, मग ते नोट असे घेतलं की नोटेला तेल लागतं, मग नोटाची बरोबर देतो. किती देऊ? 500. 500 देऊ का? हे घे. दादा, आजची भावनी झाली जाम भारी. चला चला. चला चला मसाज सुरू करूया. मसाज सुरू. पैसे आलेले आहेत. वा वा वा. राहू दे. नीट या. करा मसाज करा. चला काढू का? टी-शर्ट काढू. कवरी घाई करतो. थांब जरा थांब. पण दादा, आपण यांना कुठलं तेल वापरायचं? याला मला वाटतं याला गुलाब तेल वापरूया. कुठलं? गुलाब. दादा, त्यापेक्षा मी काय म्हणतो, काय म्हणताय? आपण चंदनाचं वापरलं तर? चंदनाचं बसाऱ्याला परवडणार आहे चंदनाचं? कपाल बघ त्याचं कौर आहे. सगळं चंदन कपालातच संपल. नाही, काम करूया आपण ना, ते हिमालयात आणलं होतं ना बर्फाचं तेल. ते तेल लावूया. ते बर्फाचं तेल नाही, नाही, लावूया. दादा, थांबा. दादा, पण तूच काल बोललास ना, ते हिमालयाच्या बर्फाच्या तेलात बर्फ थोडा कमी झाला होता म्हणून. अरे तुम्ही बाय ना तेल काढ्या, कुठलं तरी तेल काढ आणि चोपडा ना. आतापर्यंत आहे ना, एखादा असता ना, तो नारळाच्या झाडावर चढला असता, नारळ तोडला असतं त्याने, त्याच्या खोबरेल तेल बनवलं असतं, माझा मसाज केला असता, निघून गेला असता. करा ना काहीतरी मसाज करा. काय बाटली ती काढा. हा, बाटली कर. आपण याच्यासाठी बाटली कर दादा. बाटली काय? चला काढू का मग आता? हा, काढा. काढू.
ते तुम्ही कोण करणार आहे ते बघा. हा, दादा मी काय करतो काय झालं? आता पहिले आहे हा. ना आपण हात घेऊया हात झाल्याच्या नंतर मग आपण पायाकडे जाऊया. नाही अरे वसरे कसं आहे आपण लहान होतो ना हा. तर आपली आई कशी टालून तेल टाकायची पहिलं टालूत तेल टाकायचं त्याच्यानंतर मग कानात थोडं टाकू हा. त्याच्यानंतर याचे नाकण टाकू थोडं. त्याच्यानंतर जे थोबरण टाकू अरे नुसत्या मसाजाच्या गप्पा नका करू ना मसाज पण करा ना नुसतं उघडा करून ठेवलं मला इथे. करतं आवर काय घाई करतात वेळ लागल प्रोसेस वेळ लागल प्रोसेस येते ती. एवढा काय आहे करू? हा तर तुम्हाला सांगतो काय हे, म्हणजे हे लेग पीस आहे ना भाला हे लेग पीस जर मसाज केलं ना अरे कवरा आनंद मिळतो माहिती वा 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 बरं, ठीक आहे पण मग नंतर मग तुम्ही पोट घ्या आणि दादा मग मी पाठ करतो. काय स्क्रिप्ट स्क्रिप्ट पाठ करायला आम्ही माणसं ठेवतो आम्ही नुसता कल्ला करतो तू शांतपणे करू का फालतुगिरी करतात मसाज करतो ना गरबर कर किती होतं शांती पाहिजे मला शांती ए शांतीवर ना आठवलं तुमची बायको आली आहे का? का बरं नाही तुमची बायको आली असते तर हातासरशी तिला पण मसाज केला असता. माझ्या बायकोचा मसाज करतो तू ना हात पाय तोडीस तू ना गायमा गुतळी टाकू गुतळी दिसू तुला. अरे तुमचा गैरसमज होतोय. याचं कसं काय मसाज करायला ससा आलाय का माणूस आलाय ते कळत नाही. हल तिकडं. नाही नाही बायको बिकोचं नाव नाही काढायचं. तुमचा गैरसमज होतोय. काय गैरसमज? म्हणजे तुमची बायको आली असेल तर मग माझ्या बायकोला सांगेन तिला मसाज करायला असं. मी एकटा आलोय माझ्या लवकर मसाज करा नाही तर पैसे परत करा. नाही, नाही, बसा, 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 बसा. मी काय बोलतो भाला तू आहे ना पाय घे मी हात घेते चालेल. आपण मसाज करूया मला थोडंच तेल दे घ्या 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 घ्या. हा चोपडा स्वतःला तेल चोपडा मला नका लावू. नाही ते कसं आहे पहिला आम्ही तेलाचं गुलूज घालतो न मग तुम्हाला करतो आता हे गुलूज घातलं ना की तुम्हाला करताय हा चला करा. हा थोडं तेल देतच थोडं संपवलं असं कर. थोडं बस हा. अरे बस करणार आहे. हा, तर आता आम्ही थोडस रिलॅक्स बॉडी एकदम हा, relax, रिलॅक्स relax. काय झालं दादा काय झालं दादा दादा काय झालं एक 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 मिनिट. अरे काय झालं त्याला त्याला क्रॅम्प आला दादाला क्रॅम्प आला माझा थांबा एक मिनिट एक मिनिट भाकरी झाली एक अरे भाकरी झाली अन्न सापडत नाही न अरे तो मला चिडवतोय असं वाटतंय रे. नाही नाही त्याचा क्रॅम्प आलाय बोटाला त्याच्या ते नाही रे बघ हे आहे ना कुठलं हा हे जे बोट आहे ना हे थोडस हे असं. असं काय चालू आहे तुम्ही माझा मसाज करताय का एकमेकांचा मसाज नाही, करताय नाही, रे. करतो करतो दादाला माझा क्रॅम्प आलाय माझा दादा आहे ना माझा दादा मसाज मध्ये एकदम वाघ आहे वाघ एकदा करायला लागलं तर काय तुम्ही 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 तोपर्यंत तुमचा मसाज चालू ठेवा ना. अरे पण मी का करू मी पैसे दिले ना तुला दलिंदर माझ्या पैसे परत करा नाही तर मसाज करा. याला बघा रे नीट कर नीट झाला ना आता कर्म मसाज कर. दादा थोडस तेल देतास तुझं अर्ध तेल ह्याच्यातच गेलंय कर कर नाटक कर मला नका लावू. गुलूज आधी लावायला लागतात बॉडी रिलॅक्स हो हो कशी एकदम रिलॅक्स. एकदम बॉडी रिलॅक्स परत आला दादा थांब दादा परत आला थांब 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 दादा अरे दादा नाही ना तसं नाही बच्चा हे तू नको करू रे तू नको करू तू कर रे. बरी जायला
अरे मला बरं करा ना पण. दादा दादा हाताचा मसाज लय झाला आता आपण पाय घेऊया पाय पाय घेऊया हा. पाय सोडा. तू करतो हा. हे पाय घे पाय करायला घे. काय पोज येते न बाय ना काय माहिती. हा. ए माझ्या मध्ये येऊ नको ए नडू नको मला मी मसाज करतोय नडू नका अरे केस कशाला उपटला रे. अरे मी आता इथे मसाज करतोय तर मसाजा बरोबर हे बाकीचे केस आहेत ते बरोबर झोपतायत हा एकटाच असा नडतोय मला नाही आवडत. अरे केस तोडून चाललं रे नाही, नाही, दलिंदर. काय नाही होत एक सेकंड एक सेकंड एक सेकंड नीट कर. एक सेकंड असं करू नको. काय टेन्शन नाही. तुम्हाला सांगतो आमच्याकडे एकदा माणूस मसाज करून गेला ना की परत आमच्याकडे येतोच. तर माझी मान दुखते रे. मानेचा मसाज करायचा. टेन्शन घ्यायचं नाही. वज्रासनात बसा वज्रासनात असं तिकडे तोंड करून बसा असं इकडे. वज्रासनात बसा हा, इकडे इकडे अजून असं 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 बसा बसले बसले हा हा चला चला या हा चला. हा? पाठ ना. अरे माहित आहे रे पाठ आहे पाठ आहे पाठ आहे नुसतं पाठांतराने काय होत नाही 2-3 पंच पण टाकायला शिक. दलिंदर. अरे म्हणताय ही माझी पाठ आहे. नाही, नाही, माहित आहे ते ठीक आहे, काय करतायत कशाला हा तोडवताय. आमचा घसरगुंडी मसाज आहे हात न लावता कसं आहे सगळं अंग एकदम ढिले 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 होऊन जातं. दादा ह्याच्यानं काय काय पॉइंट्स आपण ना जरा दाबायला पाहिजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे काय तो ना एकदम जाम स्टीफ झालाय आपण त्याला असं ढिला करायला पाहिजे. तू नको टेन्शन घेऊ मी किती दिवस त्याला बघतोय माझ्या हातान कधी येतो एकदा तरी मला त्याला ढिला करायचा. नाही नाही पुढचा बेकार आहे. पुढचा मसाज एक काम करा असं पोटावर झोपा पोटावर हा, या. दादा तेल घेतोस थोडं ते नको ते नको ते ते वेगळं. नको या मग थोडं म्हणे ते कर कर नाटक. रिलॅक्स आहे बॉडी अरे चा, हा एकच केस एवढा मोठा लांब वाढलाय थांब उपटून टाक. अरे माईकची वायर येते. दलिंदरांनो. आणि ते लक्षण नाही लक्षण नाही. म्हणून म्हटलं आवरा मोठं केस आलं तरी कसं आणि आईला कुठे आणि कुठे चाललंय काय रिलॅक्स रे एकदम रिलॅक्स दादा इथे हा दादा हा दादा दादा हा. ना 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 अरे काय करताय रे? ना. काय करणार. काय वाटलं माझा अंग आहे का ताशा आहे रे. पण नाही तसं नाही बोललो मी आता काय क्या बात है सुपर हिट बहारदार खूप मजा आली. बघा हास्यरसिक काय दाद देत आहेत सई. व्हेरी एक्सपोजिव्ह परफॉर्मन्स. क्रेझी काय असतं ह्याची व्याख्या बांधणारे तुम्ही तिघे आहात असं मला वाटतं. श्यामदादा मस्त 2 कारणांसाठी कारण तुम्ही आज शर्टलेस परफॉर्मन्स द्यायला तयार झालात आणि तो खूप ग्रेसफुली तुम्ही परफॉर्म केला कुठल्याही कसलेही इनिबिशन न बाळगता. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज खळखळून हसवलं तुम्ही आम्हाला फार मजा आली. आणि तुम्ही दोघे म्हणजे तुम्हाला काही लिमिटच नाही आहे बाबा. अरुण दादा तुम्ही ते ग्लव्स इतके सुंदर घालत होता ते म्हणजे ते प्रत्येक वेळेला तुम्ही ग्लव्ह घालताना असं ते कसे घालतात आता हे बघण्यात खूप मजा येत होती. क्रेझी परफॉर्मन्स होता मस्त. सिद्धू धमाल धमाल परफॉर्मन्स होता यार क्या बात आहे. अरुण सर तुमच्या हाताला क्रॅम्प आल्यानंतर नक्की कुठे क्रॅम्प आला तेच कळत नव्हतं. पण बहारदार कमाल आउटस्टँडिंग आउट ऑफ द बॉक्स क्या बात आहे सुपर. पुन्हा गाडगाडी
सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत पृथ्वीक. पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत. त्यांचं नाव अनाउन्समेंट करायचं असेल तर मला आधी हे करावं लागेल ना, माईक उचलण्याआधी. ए! आणि दोघांनाही मिळत आहे पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. दोघांचे अभिनंदन. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण पुढल्या आठवड्यापासून म्हणजेच 15 मार्च पासून आपण भेटणार आहोत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे आठवड्यातून 4दा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तुमची टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तलवार.